तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि काल एकदम मस्त गेलेला दिवस आणि आजचा दिवस पण घालायचा. चला जाऊया ऑफिसला. जसं की मी तुम्हाला बोलतो सत कमवायला चला जाऊया. मित्रांनो निघालो आहे ऑफिसला आणि आज ऑफिसमध्ये असा खास दिवस नाही, पण इतिहासातला खूप मोठा दिवस आहे आज. तो म्हणजे आज महाराजांनी एक गड जिंकला होता आणि त्याच्यासाठी एक सिंह गमावला होता भावांनो. तो सिंह तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आपले इतिहासातले शूरवीर तानाजी मालुसरे हे आज गड जिंकवण्यासाठी मृत्युमुखी पडले होते. आणि तुम्ही सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल तानाजी मालुसरे. तर आज त्यांचा मृत्यूदिन आहे. चला आणि बाकी इथं चाललं ऑफिसला. चला बाय बाय. मित्रांनो ऑफिसमधून आली मी घरी आणि भरपूर कंटाळा आला. म्हणजे काहीही करा आयुष्यात, पण कोणाचा नोकर बनून किंवा नोकरी जॉब करू नका बाबा. बिझनेस करा, बाकी काही स्किल्स वगैरे असेल त्याच्यामध्ये ट्राय करा. बाकी चला हे बघा, अजून पण माझा फोन वाजतोय. काय सांगू तुम्हाला, हे बघा काय बोलणार बाबा. म्हणजे घरी आलं तरी पण शांत नाही. असं वाटतं फेकून द्यावा मोबाईल. दिवसभर तर लय कंटाळा आलेला. तर ठीक आहे, राहू दे. चला बाकी मी आज आरोला मी नाही, मम्मीने घेऊन आले माझ्या ऑफिसमधून तिच्या. ते मी तिला आरोला देणार आहे. हे बघा पॉवर शूटर मस्त आहे. मी एकदम ट्राय केलं. मस्त एकदम डेंजर स्पीडला आपण तिकडे जाऊन ट्राय करायचं. तर दादाच्या इथे जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे आज आहे 4 फेब्रुवारी 2026 आणि महाराजांनी आजच्या दिवशी एक गड जिंकला होता, ते म्हणजे कोंढाणा, जे की आपण तानाजी मूव्हीमध्ये बघितलेलं आहे. आणि आज महाराजांनी एक गड जिंकला आणि सिंह गमावला होता. म्हणजेच गड आला पण सिंह गेला, अशी ती गोष्ट आहे भावांनो. आणि त्याच्या मागचं स्टोरी म्हणजे की महाराजांना गड जिंकायचा होता कोंढाणा आणि त्याच वेळेस तानाजी मालुसरे यांच्या मुलाचंही लग्न ठरलं होतं. तर त्याच वेळेस आणि ते जेव्हा पत्रिका द्यायला आले होते तेव्हा त्यांना समजतं की महाराजांकडे अशी एक समस्या आलेली आहे की कोंढाण्यावरती मुघलांनी कब्जा केलेला आहे वगैरे. त्याच्यानंतर ते समजल्यानंतर तानाजी मालुसरे यांनी असा एक डिसिजन घेतला महाराजांसमोर की आधी लगीन कोंढाण्याचं, म्हणजे आधी आपण कोंढाणा जिंकायचा, त्याच्यानंतरला मग माझ्या रायबाचं लग्न, म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं बोलून तानाजी मालुसरांनी तो कोंढाणा जिंकण्याचा विडा उचललेला. आणि तो जिंकता म्हणजे महाराजांना तो गड जिंकून देण्यासाठी ते मृत्युमुखी पडले आणि तब्बल पूर्ण रात्र घालवून त्यांनी गड जिंकला. आणि त्याच वेळेस बरोबर महाराज आले होते कोंढाण्यावरती आणि तानाजी मालुसरांचा जीव गेला. आणि मित्रांनो, म्हणजे ह्या गोष्टी ऐकायला आता
आपल्याला इझी वाटतात, खूप सोप्या वाटतात, पण त्यावेळेस करताना त्यांना काय वाटत असेल ना, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे कसे ते गड चढायचे, म्हणजे तेव्हाचे जे महाराजांचे मावळे होते एकनिष्ठ होते भावांनो. महाराजांसाठी जीव देणं म्हणजे त्यांना काहीच वाटायचं नाही, म्हणजे मोठी गोष्ट वाटायची महाराजांसाठी जीव दे. तर मित्रांनो, असा होता 4 फेब्रुवारी आणि बाकी एवढंच बोलू शकतो मी, अजून काही एवढा मोठा झालेलो नाही आहे. चला आणि जाऊया, आरोला गिफ्ट आहे. चला हॅलो कैसा है? इथून बंद आहे, या साईडने खोलला पाहिजे. तुला आवडलं? पकड आता, काढ तू. वेलकम. मला इकडे इकडे थँक्यू. आई बोल, माझी आई, तुषार दादाची आई. तुषार दादाची आईने मला एक गिफ्ट दिले. थँक्यू. कसं आहे, आवडलं? सगळे नको काढू, सगळे कशाला काढायचं? वरती ओके. आणि मग हे आहे ना, असं घेतायचं आणि मग हा, आता तू मारू शकतो. हा, खेच. हा, लागेल तुला, जोरात जात ते. तिकडे मार समोर, इथे बस आणि तिकडे मार. खेच जोरात, अजून तुझ्यात जोरच नाही. हा, इकडे नको मारू, टीव्ही आहे, टीव्ही फुटणार. हे बघ इकडे. आवडलंय बाकी. चला आता मला काम आहे, बाहेर जातो.